मुंबई नजीकच्या नालासोपाऱ्यामध्ये 18 महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टबमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना नालासोपारा पूर्वच्या जबरपाडामध्ये घडली। रुद्र पिलाना असं या बाळाचे नाव आहे। बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या टबमध्ये खेळत असताना रुद्रचा मृत्यू झाला। रुद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। मिळालेल्या माहितीनुसार नालासोपाऱ्याच्या जबरपाडामध्ये रुद्र आपल्या आईवडिलांसोबत राहत होता। बुधवारी दुपारी रुद्र घरामध्ये खेळत होता। त्याचे आईवडील घरामध्येच होते। खेळता खेळता रुद्र बाथरूममध्ये गेला। बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या टबमधील पाण्यात खेळता खेळता रुद्र टबमध्ये पडला। नाकातोंडात पाणी गेल्यामुळे रुद्रचा मृत्यू झाला। घरामध्ये खेळणाऱ्या रुद्रचा आवाज येत नसल्याचे लक्षात येताच त्याच्या आईवडिलांनी शोधाशोध केली तर रुद्र बाथरूममधील टबमध्ये पडल्याचं त्यांना दिसलं। त्यांनी तात्काळ रुद्रला नजीकच्या रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये रुद्रच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। रुद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या आईवडिलांना मोठा मानसिक धक्का बसला। दरम्यान अहमदनगरमध्ये विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये 6 जण बुडाले। यामधील एकाला वाचवण्यात यश आले तर इतर 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बायोगॅसच्या खड्ड्यातून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। नेवासा तालुक्यातील वाकळीमध्ये ही घटना घडली। या घटनेमुळे वाकळी गावावर शोककळा पसरले आहे। बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये असलेल्या गॅसच्या वासामुळे चक्कर येऊन ते खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे। हा खड्डा शेणाने भरलेला होता।